नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हेमलता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगरमध्ये। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास 4.5 वर्षापासून न्याय चक्रातील कर्मचारी डावे लोक आज आपल्यासोबत आहेत। आपण बघू शकता जवळपास 4.5 वर्षापासून न्यायालयाचा आदेश असताना त्यांना आतापर्यंत न्याय भेटलेला नाही। त्यामुळे राज्यसभेत उभा आहे। आपल्यासोबत आहे काय सांगायचं आज जागतिक कामगार दिनाच्या सर्व कामगारांना शुभेच्छा देतो, सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो। सांगायचं आहे की आम्हाला 4-4.5 वर्ष झाली। आज 1699वा दिवस आमच्या साखळी उपोषणाचा आहे आणि या ठिकाणी आम्ही उपोषण याच्यासाठी करतो की त्या कंपनीने जे काही कायद्याने घालून दिलेला जो हिसाब आहे, एक्स्ट्रा आम्हाला कुठलाही 1 रुपया लागत नाही। जो कायदा देतो तेवढाच पैसा आम्हाला त्या कंपनी व्यवस्थापनाने द्यावा। ते तिकडे कंपनी चालू ठेवतात, दुसऱ्यावर कॉन्ट्रॅक्टर वर्करकडून ते काम करून घेतात। आम्ही कायमस्वरूपी कामगार असूनही ते आम्हाला काम देत नाहीत, पगार देत नाहीत आणि आमच्याकडं इंडस्ट्रीयल कोर्टाचे आदेश आहेत, आमच्याकडं PF देत नव्हते म्हणून PF ऑफिसचे आदेश आहेत, आमच्याकडं मिनिमम वेज देत नव्हते म्हणून कामगार उपायुक्त कार्यालयाचे आदेश आहे। त्याच्या बाद त्यांनी हायकोर्टात चॅलेंज केलं होतं, तर हायकोर्टाच्या याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला तो आदेश आहे। नंतर ते सुप्रीम कोर्टला गेले होते, तर सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश आमच्या बाजूनं असताना सुद्धा अनिरुद्ध वेणुगोपाल धूत, अक्षय राजकुमार धूत हे लोक पॉलिटिकल लोकांना हात मिळवणी करून राहतात, त्यांना त्यांच्या पक्षांना निवडणुकीमध्ये फंड देतात। मग तो कुठलाही पक्ष असो आणि इतर कुठलाही आमदार असो, खासदार असो किंवा इतर तुम्ही माझी न्यूज देत आहे, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो। पण तुमच्या व्यतिरिक्त दुसरे काही लोक आहेत ते आमच्याकडे येऊन बघत नाहीत, पाहत नाहीत, दुरूनच पाहतात आणि सरळ स्पष्टपणे सांगतात की आम्हाला तुमचं व्यवस्थापन पैसे वगैरे देते, आम्ही तुमची न्यूज देऊ शकत नाही। मला एकच म्हणायचं की आज 2024मध्ये आज 5 वर्ष होतं येत आहे आणि जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे साहेब होते, त्यावेळेसपासून 27/8/2019 पासून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करत आहोत। आजपर्यंतही आमचा कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही। आमच्या ह्याच्यामध्ये कामगार राज्यमंत्री बच्चू कडू असताना 25/8/2022ला त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये मध्यस्थी घडून आणण्यासाठी त्या मालकाला किंवा व्यवस्थापनाला बोलवून यांची मध्यस्थी करून यांचा जे काय कामगारांचा हिसाब असेल ते देण्यात यावा। पण अद्यापपर्यंत इथलं कार्यालय कुठल्याही प्रकारची अडचण करायला तयार नाही। इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये काही आमच्या केसेस चालू आहेत, त्या केसेसमध्ये व्यवस्थापन, मॅनेजमेंट हे सगळे त्यांचे वकील हजर राहतात आणि हे कार्यालय सांगते की आमच्याकडं कोणी तुमचा हजर राहत नाही, आम्ही तुमचा प्रश्न कसा सोडवावा। इथले कलेक्टर साहेब असतील, इथले तहसीलदार असतील, पोलीस आयुक्त साहेब असतील, जे कोणी आमचे कामगार उपायुक्त साहेब असतील, हे जे कोणी लोक आहेत, या लोकांनी या धूत साहेबाला जे काय अक्षय राजकुमार धूत, अनिरुद्ध धूत यांना आमच्या थ्रू काहीतरी एखादं मॅसेज द्यावं आणि आमची काहीतरी बैठक घडवून आम्हाला आमच्या गरीब कामगारांना आम्हाला पैसा देण्यात यावा, एवढंच आमचं म्हणणं। आज आमच्या पुढे असा प्रश्न निर्माण झाला आहे की आता उद्याला येऊन इलेक्शन आहे, या इलेक्शनमध्ये आम्ही मतदान करायचं कोणाला? मी
उघडपणे सांगतो, मागच्या वेळेस मी वंचित म्हणून एक इम्तियाज जलील साहेब यांना मी स्वतः मतदान केलं होतं, माझ्या परिवारानं मतदान केलं आणि मी इम्तियाज जलील साहेबाकडे माझ्या या कामगारांचा प्रश्न देऊन गेलो असता इम्तियाज जलील साहेब सांगतात हो मी तुमचं करतो आणि पेपरला येते की खासदार इम्तियाज जलील यांच्या ऑफिस समोरील रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता राजकुमार धूत यांच्या निधीतून तयार झाला. अहो आमच्या कामगाराचं काय? 4.5 वर्ष झाले साहेब, आजपर्यंत आम्हाला कुठल्याही इथल्या आमदारांनी किंवा खासदारांनी आमच्या उपोषणस्थळी येऊन भेट दिली नाही किंवा आमच्या प्रश्नाबद्दल कोणी विचारायला तयार नाही. आमच्यावर आज काय उपासमारीची वेळ आलेली आहे ते आम्हाला माहिती आहे. आमच्या याच्यातले बरेचसे 17-18 कामगार बिचारे मरण पावले की आशेच्या पोटी की आज मला काहीतरी पैसा मिळेल, उद्या मला काहीतरी पैसा मिळेल, पण एक कामगार आज आमचा नाहीसा होत चाललेला आहे या आशेमुळे की आम्हाला काय आणि आमच्याकडे कोर्ट असं सगळ्या काही भानगडी असून सुद्धा सगळं काय असून आम्हाला कोणी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही मतदान कोणाला करा हे आम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत आम्हाला काही कळणार नाही आम्ही मतदान काही करणार नाही. इथं हे आमची नोंद घेण्यात यावी आणि इथल्या आमदार खासदार शासन चालवणाऱ्या लोकांनी हे आमची गोष्ट लक्षात ठेवावी. माझं नाव आहे गजानन बंधू खंदार. आपण बघू शकत आज जागतिक कामगार दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज 4.5 वर्षापासून ते प्रतीक्षाच्या हेतूमध्ये आहे. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. काय सांगा 4.5 वर्षापासून तुम्ही लोकल संघात असलेले खंदारे साहेब तुमचे पाठी राहिले प्रतीक्षा करणार न्यायालयाची प्रतीक्षा आपल्या खंदारे साहेबांनी सांगितलेलं आहे की आजपर्यंत आपल्याकडे कोणी आमदार खासदार घेऊन बघत नाही, आपल्या इथं काय चाललंय कोणाचं काय चाललंय करायला तयार नाही. आमच्या साहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्ही आता आमच्या साहेबांच्यावरती मतदान करणार आहे. मतदान आता या निवडणुकीच्या वेळेस आम्ही मतदान करणार नाही. आणि या उपोषणाला आमचे 4.5 वर्ष झाले तरी पण आम्ही येऊन जाऊन त्याच्या माध्यमातून कमीत कमी वैजापूरून 80 किलोमीटर अपडाऊन करतो मी या इंडियन उपोषणासाठी. तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आमच्या खंदारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते करणार आहोत. आपण बघू शकतो जवळपास हे कामगार 4.5 वर्षापासून उपोषणाला बसलेले आहे आणि ते प्रतीक्षा न्यायालय कर कारण न्यायालयाच्या आदेश असताना सुद्धा त्यांना आतापर्यंत न्याय भेटलेला नाही. या संदर्भात कामगार उपायुक्त काय निर्णय घेतील यांच्याकडे सगळ्यांची बाजी लाभ आहे. आणि आता लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे यांना सर्व 350 कामगारांना निर्णय घेतलेला आहे. यावेळी ते मतदान करणार नाही. 350 × 700 मतदान त्यांचा जवळपास ते मतदान बहिष्कार टाकणार आहे. पात्रा संभाजीनगर सुपर महाराष्ट्र चॅनल देखील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.